नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025, यूजीसी नेट एक्झाम 2025 डिसेंबर यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठीमध्ये आपण कादंबरी, पुस्तक आणि कविता संग्रह यावरचे महत्वाचे प्रश्न बघत होतो आणि ही सिरीज मी नव्याने सुरू केली होती. यामध्ये काय आहे तर ही कादंबरी कोणाची, हे पुस्तक कोणाचं किंवा मग ही कविता संग्रह कोणाचं याबद्दल आपण प्रश्न घेतो आहोत. जेणेकरून आपल्याला आता सेटनेट मध्ये मराठी विषयामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारायला लागलेले आहेत. हे तुम्हाला माहिती असेल हे. आपण चांगला आपला अभ्यास व्हावा हाच यामागचा हेतू आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 29 सप्टेंबर पासून सुरू होते. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले हे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास आहे. पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स आहे. 20 अधिक टेस्ट आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा आहे. याची जी शुल्क आहे, फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने मराठी जेव्हा तुम्ही सर्च करता, दोन कोर्सेस येतात आहे. त्यामध्ये युजीसी नेटसेट मराठी 2025 यामध्ये आपण पब्लिश कोर्स केल्यानंतर आपल्याला कंटेंटमध्ये जायचंय. त्यामध्ये बघा, एमएस सेट 2025 पेपर 1, नेटसेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स, अशा पद्धतीने सगळं कंटेंट तिथे अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच अभ्यासाला लागा आणि लगेच एनरोल करा. ठीक आहे, तर बघा, पहिला प्रश्न आहे, ययाती ही कादंबरी कोणी लिहिली? वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, ग. दी. माडगूळकर, शंकर पाटील. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ययाती ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे. पुष्कळांनी वाचली सुद्धा असेल ना ययाती कादंबरी. तर ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ही कादंबरी लिहिलेली आहे वि. स. खांडेकर यांनी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. तर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी कादंबरीकार लेखक होते. त्यांनी अजून येतो आज फुलांना, अमृत, अमृतवेल तुम्ही वाचली असेल कदाचित, अविनाश, अश्रू, अश्रू आणि हास्य, आगरकर, व्यक्ती आणि विचार, उल्का नावाची कादंबरी पटकथा लिहिली 1934 ला, कांचन मृग नावाची कादंबरी 1931, क्रोंचवर्थ 1942 ला आहे ही कादंबरी आहे. जळलेला मोहर हे 1947 ला. दोन ध्रुव आहे, दोन मणे आहे 1938 ला लिहिलेली. पांढरे ढग आहे 1949. पहिले प्रेम आहे 1940. खूप सुंदर पुस्तक आहे पहिलं प्रेम, तुम्ही कदाचित नक्की वाचून बघा, तुम्हाला आवडेल. ठीक आहे, अशा भरपूर त्यांनी लिहिले. हिरवा चाफा, हृदयाची हाक, हिरवळ, सुखाचा शोध है ना, भरपूर त्यांची कादंबरी आहेत. तुम्ही नक्की वाचा. ठीक आहे, चला, दुसरा प्रश्न आहे, कोसला ही कादंबरी कोणाची आहे? पु. ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, द. मा. मिरासदार, रणजित देसाई. कोसला ही कादंबरी कोणाची आणि कोसला ही कादंबरी कोणाची आहे हे विचारलेलं आहे. तर कोसला ही कादंबरी आहे भालचंद्र वनाजी नेमाडे. म्हणजे आपलं तर काय असणार आहे? बी असणार आहे. तर वनाजी नेमाडे हे परखडपणे बोलणारे एक स्पष्ट मतवादी लेखक आहेत. टीकाकार आहेत हा ना. कोसला ही त्यांची पहिली कादंबरी आहे, 1963 ला आलेली. त्यानंतर त्यांनी हिंदू जगण्याची समृद्ध अळगळ हे 30 वर्षानंतर लेखन केलेलं आहे. ही आपल्याला अभ्यासाला आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालाय त्यांना, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. कादंबऱ्या त्यांनी कोसला 1963, जरीला 1977, झूल 1979, बिढार नावाची 1967 आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ 2011 मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. माझा तिसरा प्रश्न आहे, हिंदू ही कादंबरी कोणाची? भालचंद्र नेमाडे, वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, रणजित देसाई. तर हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ जे आपल्याला निवडक साहित्य कृतीमध्ये अभ्यासाला आहे आणि यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे सेट नेट मध्ये. त्यामुळे ही नक्की कादंबरी वाचा. एकंदरीत त्याचा सार जो आहे तो तुम्हाला लक्षात असला पाहिजे. ठीक आहे, त्यातले पात्र तुम्हाला लक्षात असले पाहिजे, कारण आपल्याला निवडक साहित्य कृतीमध्ये आपल्याला पात्र विचारले जातात की हे पात्र कुठल्या याच्यातले आहे आणि ही कोणी लिहिलेली आहे. ठीक आहे. तर हिंदू कादंबरी ही भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर राऊ ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई, वि. स. खांडेकर, ग. दी. माडगूळकर, वि. शिरवाडकर. राऊ ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिलेली आहे?
तर राहू ही ऐतिहासिक कादंबरी जी आहे ती रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर ए असणार आहे. तर रणजित रामचंद्र देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. आणि त्यांची जी पुस्तके आहेत ते खूप सारी अभोगी नावाचं कादंबरी आहे, आषाढ कथासंग्रह आहे, आलेख कथासंग्रह आहे, कमोदिनी आहे कथासंग्रह, कांचनबूर नावाचं नाटक तुम्ही ऐकलं असेल ते त्यांचं आहे. कातळ, वैशाख, गंधाली हे नावाचे कथासंग्रह आहेत. गरुड झेप नावाचं नाटक आहे. कणक, कनव, जान, तुझी वाट वेगळी हे नाटक आहे. धन अपुरे नाटक आहे. पंख झाले वैरी नाटक आहे. ठीक आहे. पावनखिंड नावाची तुम्ही कादंबरी वाचली असेल, है ना. अशा भरपूर त्यांचं लिखाण आहे. ठीक आहे. राहू ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. नंतर स्वामी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? रणजित देसाई, ग. दी. माडगूळकर, वि. स. खांडेकर, शंकर पाटील. स्वामी ही कादंबरी ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर मृत्युंजय ही कादंबरी कोणावर आधारित आहे? तर सर्वात आधी प्रश्न येतो की मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर मृत्युंजय ही कादंबरी कोणावर आधारित आहे? श्रीकृष्ण, कर्ण, अर्जुन, भीष्म. तर मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. खूप अशी सुंदर, ऐतिहासिक आणि सर्वांनी वाचावी अशी मृत्युंजय कादंबरी आहे. मला खूप आवडते. ठीक आहे. आणि ही कोणाच्या आधारित आहे? तर ही कर्णावर आधारित आहे. कर्णाचं संपूर्ण आयुष्य एकंदरीत कसं होतं, किंवा मग कर्णाच्या आयुष्यात प्रत्येका पात्राचं काय मत होतं, किंवा मग काय कसं कसं घडत गेलं, हे सगळं त्यांनी आपल्या कादंबरीत लिहिलेलं आहे. त्यामुळे नक्की वाचा. आपलं उत्तर असणार आहे ब. पानिपत ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली? वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, ग. दी. माडगूळकर, भालचंद्र नेमाडे. आता पानिपत ही कादंबरी कोणी लिहिली मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे. ती लिहिलेली आहे रणजित देसाई यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर झुंज ही कादंबरी कोणाची आहे? द. म. मिरासदार, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शंकर पाटील. झुंज ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर ही कादंबरी लिहिलेली आहे द. म. मिरासदार, दत्ताराम मारुती मिरासदार. आपलं उत्तर असणार आहे ए. अम, साहित्यिक आहेत, कथाकथनाकार आहे, विनोदी लेखक आहे, पटकथाकार आहे. आणि यांचं भरपूर साहित्य लेखन आहे. अंगत पंगत, खडे आणि ओरखडे, गप्पांगण, गप्पा गोष्टी, गंमत गोष्टी, गुदगुल्या, गोष्टीच गोष्टी, चकाट्या, जावे बापूच्या गोष्टी, ताजवा. असं भरपूर साहित्य आहे त्यांचं. ठीक आहे. नंतर भैरव ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? द. मा. मिरासदार, रणजित देसाई, वि. वा. शिरवाडकर, ग. दी. माडगूळकर. भैरव ही कादंबरी आहे ना, ही रणजित देसाई यांची आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर असुर ही कादंबरी कोणी लिहिली? असुर ही कादंबरी कोणी लिहिली आहे? वि. स. खांडेकर, ग. दी. माडगूळकर, भालचंद्र नेमाडे की रणजित देसाई? असुर ही कादंबरी वि. स. खांडेकरांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. नंतर पकड ही ग्रामीण कादंबरी कोणी लिहिली आहे? शंकर पाटील, द. म. मिरासदार, वि. वा. शिरवाडकर, ग. दी. माडगूळकर. पकड ही ग्रामीण कादंबरी आहे, ही द. म. मिरासदार यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर हिरवा चाफा ही कादंबरी कोणी लिहिली? मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. वि. वा. शिरवाडकर, ग. दी. माडगूळकर, द. म. मिरासदार, रणजित देसाई. हिरवा चाफा ही कादंबरी ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर काच देवता ही कादंबरी कोणी लिहिली आहे? वि. स. खांडेकर, रणजित देसाई, द. म. मिरासदार, वि. वा. शिरवाडकर. काच देवा ही कादंबरी जी आहे ना ती वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर शेजारी ही कादंबरी कोणी लिहिली? द. म. मिरासदार, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, ग. दी. माडगूळकर. तर शेजारी ही कादंबरी आहे ही द. म. मिरासदार यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. मी आता आपण त्याबद्दल आताच बोललेलो आहोत. त्यानंतर चक्र ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? वि. स. खांडेकर, रणजित देसाई, जयवंत दळवी, अरुण सातव. तर चक्र ही कादंबरी आहे अरुण साधू यांची. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर आदमा ही कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई, वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाळे. तर आदमा ही कादंबरी लिहिली आहे वि. स. खांडेकर यांनी. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर इंद्रायणी ही कादंबरी कोणाची आहे? वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, ग. दी. माडगूळकर, रणजित देसाई. इंद्रायणी ही ग. दी. माडगूळकर यांची एक कादंबरी आहे. ठीक आहे. त्यानंतर काणेर ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? रणजित देसाई, द. म. मिरासदार, वि. स. खांडेकर, शंकर पाटील. काणेर ही कादंबरी आहे शंकर पाटील यांची. काणेर जी आहे कादंबरी ती शंकर
पाटील यांची आहे. तर शंकर पाटील जे आहेत ते मराठी कथाकार होते. त्यांचे आभाळ नावाचं कथासंग्रह आहे, कादंबरी आहे, कथासंग्रह नाही, कादंबरी आहे. ऊन आहे, खुश खरीदी, जुगलबंदी, टारफुलं नावाची कादंबरी, धिंड, भेटीगाठी, वळीव त्यांची आहे है ना. त्यानंतर आहे पटकथा आहेत त्यांच्या, वावटळ, पिंजरा, भुजंग, गणगोळ, अशा पद्धतीने त्यांचं हे आहे, साहित्य लेखन आहे. नंतर सोबती ही कादंबरी कोणी लिहिली आहे? द. मो. मिरासदार, रणजित देसाई, ग. दि. माडगूळकर, वि. वा. शिरवाडकर. सोबती ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर सोबती ही कादंबरी जी आहे ती द. म. मिरासदार यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. आणि त्या कृतज्ञता ही कादंबरी कोणाची आहे? वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, रणजित देसाई. त्या कृतज्ञता ही कादंबरी वि. स. खांडेकर यांची आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे. चला तर मग आपण इथे भरपूर कादंबरी आणि पुस्तकं पाहिलेली आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि येस, आपली 29 सप्टेंबर पासून आपण बॅच सुरू करतो आहोत मराठीची. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.